ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 3 मधला जो काही लास्ट टॉपिक आहे एनर्जी कन्झर्वेशन इन लाइटनिंग सिस्टीम हा पॉईंट बघितला. त्यामध्ये एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स इन लाइटनिंग सिस्टीम ज्या काही डिफरंट टेक्निक्स आहे त्या आपण बघतोय. त्यामध्ये आपण त्या काही टेक्निक्समध्ये पहिली जी टेक्निक आहे बाय रिड्युसिंग लॅम्प सोर्स, बाय रिप्लेसिंग लॅम्प सोर्स. ज्या काही कन्व्हेन्शनल लॅम्प्स होते, हां, फॉर एक्झाम्पल इनकॅन्डेसेंट लॅम्प, त्याला रिप्लेसमेंट म्हणून आपण CFL कॉम्पॅक्ट फ्लोरोसन लॅम्प किंवा हाय डेन्सिटी इंटेन्सिटी डिस्चार्ज लॅम्प्स. त्यामध्ये हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लॅम्पमध्ये तुमचे मर्क्युरी व्हेपर मेटल हॅलाइड लॅम्प, त्यानंतर हाय प्रेशर सोडियम व्हेपर लॅम्प, ठीक आहे. त्यानंतर लाईट इमिटिंग डायोड, हे जे काही डिफरंट टाईपचे जे लॅम्प्स आहे. त्यानंतर युजिंग एनर्जी इफिशियंट लुमिनरीज फिटिंग, जे काही डिफरंट इल्युमिनेशन स्कीम्स किंवा डिझाईन जे आहे त्यामध्ये तुमचं डायरेक्ट लाईटनिंग, इनडायरेक्ट लाईटनिंग, जनरल लाईटनिंग, तर सेमी इनडायरेक्ट, सेमी इनडायरेक्ट, त्यानंतर सेमी डायरेक्ट, हे जे काही डिफरंट लाईटनिंग स्कीम आहे त्यानुसार आपल्याला जे काही रिक्वायरमेंट आहे ॲप्लिकेशननुसार. फॉर एक्झाम्पल एक हॉल असेल किंवा तुमचा घरामधला आपण जर हॉल जर घेतला तर त्या हॉलमध्ये जेवढी काही आपल्याला इंटेन्सिटी लॅम्पची इंटेन्सिटी रिक्वायर्ड आहे तर त्यानुसार आपण जी काही लाईटनिंग सिस्टीम जी चूज करत असतो त्यावरती सुद्धा आपण एनर्जी कन्झर्वेशन किंवा जे काही कन्झम्पशन आहे ते आपण रिड्यूस करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल द्यायचं जर झालं तर आपला स्टडी रूम असेल तर स्टडी रूममध्ये आपल्याला जी काही इंटेन्सिटी आहे लॅम्पची ती सर्वात जास्त लागते घरामध्ये. बिकॉज आपल्याला जे काही वर्ड्स आहे किंवा आपण जर पी सीवरती काम करत असू तर जे काही व्हिजिबिलिटी आहे तर ते आपल्याला मोर लागते ॲज कम्पेअर टू अदर ॲप्लिकेशन्स. सो त्यासाठी आपल्याला जी काही लॅम्पची इंटेन्सिटी ती जास्त लागते. मग त्यासाठी जर आपण प्रॉपर लाईटनिंग स्कीम जर आपण चूज जर केली त्या ठिकाणी आपण डायरेक्ट लाईटनिंग स्कीम जर आपण यूज जर केलेला. डायरेक्ट लाईटनिंग स्कीममध्ये काय होतं तर तुमचा जो काही लॅम्प आहे तो असा डिझाईन असतो की त्याचं 90% जे काही आउटपुट आहे ते तुमच्या सरफेस एरियावरती येतं आणि 10% जे आउटपुट आहे ते आउटर साईडला जातं. तर त्याला आपण म्हणतो डायरेक्ट लाईटनिंग स्कीम. जनरल लाईटनिंग स्कीममध्ये तुमची युनिफॉर्म लाईटनिंग स्कीम असते. पूर्ण त्या रूमच्या किंवा त्या हॉलच्या सर्व सराउंडिंगला किंवा सर्व साईडला जी काही लाईटनिंग आहे ती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होते. त्याला आपण जनरल लाईटनिंग स्कीम म्हणत असतो. किंवा आपल्या घरातलं किचन असेल त्या ठिकाणी लॅम्पची किंवा लाईटची इंटेन्सिटी कमी असते तरी आपल्याला त्या ठिकाणी काही हरकत नाही. तर अशा केसमध्ये आपण इनडायरेक्ट लाईटनिंग स्कीम सुद्धा त्या ठिकाणी चूज करू शकतो. तर ह्या ज्या काही सिस्टीम्स आहे किंवा ह्या ज्या काही लाईटनिंग स्कीम्स आहे डिफरंट लाईटनिंग स्कीम त्या यूज करून आपण एनर्जी कन्झम्पशन हे करू शकतो. तर त्यामध्ये मग तुमचं युजिंग एनर्जी इफिशियंट लुमिनरीज, ठीक आहे, म्हणजे प्रॉपर लुमिनरीज जेवढी रिक्वायरमेंट आहे ॲप्लिकेशननुसार ती प्रॉपर लुमिनरीज आपण सिलेक्ट करून एनर्जी कन्झम्पशन हे करू शकतो. त्यानंतर युजिंग लाईट कंट्रोल गिअर्स. युजिंग लाईट कंट्रोल गिअर्समध्ये डिफरंट जे काही लाईटनिंग गिअर्स आहे, कंट्रोल गिअर्स आहे, तर ती यूज करून आपण जी काही लॅम्पची रिक्वायरमेंट किंवा जे काही आउटपुट आहे ते आपण कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तो तुमचा इन्स्टॉलेशन ऑफ सेपरेट ट्रान्सफॉर्मर सरोड स्टॅबिलायझर. आता जर तुम्ही विचार जर केला तर डेमध्ये तुमचे जे काही व्होल्टेज आहे तर त्याचं फ्लक्च्युएशन हे जास्त असतं ॲज कम्पेअर टू नाईट. ठीक आहे. सो जर 230 व्होल्ट जर आपण एक 60 वोल्टचा जर आपण 60 वॅटचा जर आपण लॅम्प जर घेतला, एक कन्सिडरेशन करतोय आपण, एक 60 वॅटचा जर लॅम्प घेतला आणि त्याला 230 व्होल्ट एवढं जर व्होल्टेज आपण जर दिलं, ठीक आहे, तर त्याची लुमिनस इंटेन्सिटी आपल्याला जवळपास 700 ते 800 एवढी इंटेन्सिटी भेटते. ठीक आहे. तर त्याचं करंट त्यावेळेस येतो 0.26. करंट किती येतो 0.26. पण तेच जर व्होल्टेज आपण व्होल्टेज जर व्हॅरी जर झालं, हां, सपोज 260 सेम लॅम्प आहे, 60 वॅटचाच लॅम्प आहे आणि त्याला 260 व्होल्ट जर आपण व्होल्टेज दिलं तर करंट फ्लोईंग थ्रू दॅट पर्टिक्युलर luminaries or lamp इज 0.29 आणि तिकडे किती होता 230ला 0.26. म्हणजे करंट काय होतोय वाढतोय. करंट वाढल्यामुळे काय झालं ॲडिशन कन्झम्पशन, पॉवर कन्झम्पशन जवळपास 25% एवढं पॉवर कन्झम्पशन वाढतंय. ठीक आहे. मग आपण काय करणार आहे का सेपरेट ट्रान्सफॉर्मर किंवा सेपरेट स्टॅबिलायझर आपण लाईटनिंग स्कीमला किंवा लाईटनिंग सिस्टीमला जर आपण जर लावलं
ठीक आहे. सेपरेट ट्रान्सफॉर्मर किंवा लाइटनिंग स्टॅबिलायझर जर आपण त्या लाइटनिंग स्कीमला जर लावलं, तर आपण जे काही व्होल्टेज व्हॅरी होतंय, ते व्होल्टेज आपण स्टेबल करून जे काही ॲडिशनल कन्झम्पशन ऑफ लॅम्प हे आपण काय करू शकतो? मिनिमाइज करू शकतो. ठीक आहे. तर तो एक पॉईंट आहे. तर आता वन बाय वन आपण बघू की कॉम्पॅक्ट फ्लुओरसेंट लॅम्प CFL, ज्याला आपण CFL म्हणतो. ठीक आहे. सो जस्ट अ मिनिट. सो CFL कॉम्पॅक्ट फ्लुओरसेंट लॅम्प आपण ज्याला म्हणतो. मग आता हा जो काही लॅम्प आहे तो जर आपण यूज जर केला, तर त्याचं जे काही आउटपुट आहे ते पण आपल्याला प्रॉपर भेटतं. त्यानंतर सेम वॅटचा म्हणजे 60 वॅटचा जर CFL घेतला आणि 60 वॅटचा जर इनकॅन्डेसेंट लॅम्प जर आपण घेतला, तर त्याच्या पॉवर कन्झम्पशनमध्ये म्हणजे सेम इंटेन्सिटी एकाच वॅटचे 2 लॅम्प घेतले, एक इनकॅन्डेसेंट लॅम्प घेतला आणि एक CFL लॅम्प घेतला. आपल्याला इंटेन्सिटी जेवढी पाहिजे, लाईटचं आउटपुट जेवढं पाहिजे ते आपल्याला CFL लॅम्पला तेवढं भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्या कंपनीमध्ये इनकॅन्डेसेंट लॅम्पचे आउटपुट आपल्याला कमी भेटेल. प्लस पॉवर कन्झम्पशन हे इनकॅन्डेसेंट लॅम्पचं जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू CFL. आणि लाईफ स्पॅनचा जरी विचार केला तर CFL लॅम्पचा जो काही लाईफ स्पॅन आहे तो आपल्याला जास्त भेटतोय. तर काय काय ॲडव्हान्टेजेस आहे CFL लॅम्प यूज करण्याचे? कॉम्पॅक्ट फ्लुओरसेंट लाईट लास्ट 8 to 15 टाइम्स लॉंगर दॅन द इनकॅन्डेसेंट लॅम्प. जी काही लाईफ आहे कॉम्पॅक्ट फ्लुओरसेंट लॅम्पची ती जवळपास 15 टाइम्स 8 to 15 टाइम्स लॉंगर दॅन इनकॅन्डेसेंट लॅम्प. देन it consumes near about 20 to 70% less electric power for the same amount of visible light. लक्षात घ्या. सेम मॅटचा जर 2 लॅम्प घेतले, एक इनकॅन्डेसेंट आणि CFL, तर जवळपास 20 ते 70% इलेक्ट्रिकल पॉवर ही जास्त कन्झ्युम करतो कोण? इनकॅन्डेसेंट लॅम्प. आणि व्हिजिबिलिटी किंवा अमाऊंट ऑफ व्हिजिबल लाईट इज सेम प्रोड्यूस बाय इनकॅन्डेसेंट लॅम्प. ठीक आहे. त्यानंतर हे तुमचे मेन ॲडव्हान्टेजेस आहे CFL लॅम्पचे. त्यानंतर द CFL इज एक्सपेन्सिव्ह दॅन इनकॅन्डेसेंट लॅम्प. ठीक आहे. इट कॅन सेव्ह इलेक्ट्रिसिटी बिल्स मोर दॅन 5 टाइम्स टू इट्स इनिशियल बाईंग प्राइस. जर आपण 60 वॅटचा लॅम्प जर इनकॅन्डेसेंट लॅम्प मार्केटमध्ये परचेस करायला गेलो, तर तो आपल्याला साधारणतः 20-25 रुपयात किंवा 30 रुपयात आपल्याला तो भेटेल. आणि सेम 60 वॅटचा लॅम्प जर आपण CFL घ्यायला गेलो, तर त्याची कॉस्टिंग आपल्याला नियर अबाउट 200-300 पर्यंत त्याची कॉस्टिंग आहे. पण ही जी वन टाइम आपण इन्व्हेस्टमेंट जर जी केली, तर त्याचा इम्पॅक्ट लगेच आपल्याला त्याचे रिटर्न्स आपल्याला लगेच कुठे भेटतील? आपल्या एनर्जी बिलमध्ये. प्रोव्हाइड अ क्विक रिटर्न्स ऑन इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. आपण जर इन्व्हेस्टमेंट तेवढी जर केली ₹200, पण त्याचा इम्पॅक्ट लगेच आपल्याला जवळपास मोर दॅन 5 टाइम्स त्याचं जे काही कन्झम्पशन आहे किंवा जी एनर्जी बिल आहे ते आपलं लगेच कमी होईल. तर तिथे आपलं ते जे काय आहे इन्व्हेस्टमेंटला आपल्याला त्याचं रिटर्न लगेच भेटून जाईल. इट हॅज गुड ल्युमिनस इफिशियन्सी. इफिशियन्सीसुद्धा ह्या लॅम्पची जास्त आहे. लॉसेस कमी आहे, इफिशियन्सी जास्त आहे. लेस कूलिंग लोड कंपॅरेटिव्हली. ठीक आहे. देन while replacing incandescent lamp with compact fluorescent light, it is necessary to compare light output or lumens and not the watt. ज्यावेळेस आपण इनकॅन्डेसेंट लॅम्प रिप्लेस करून त्या ठिकाणी CFL लावतो आहे, तर त्याचं रिप्लेसमेंट करत असताना जर इनकॅन्डेसेंट लॅम्प जर आपण 60 वॅटचा लावतोय, तर CFL लॅम्प 60 वॅटचा लावण्याची गरज नाही. लक्षात घ्या. मग त्याची रिप्लेसमेंट कशी करायची? कोणत्या पॉईंटवरती करायची? तर आपल्याला इनकॅन्डेसेंट लॅम्पचं किती आउटपुट भेटतंय, किती इंटेन्सिटी आहे, आपल्याला गरज काय आहे, किती इंटेन्सिटीची गरज आहे त्या रूममध्ये, तर त्यावरती आपण म्हणजे जर 60 वॅटचा इनकॅन्डेसेंट लॅम्प यूज करत असू, तर आपला तेवढाच जी इंटेन्सिटी आहे ती 12 वॅटच्या CFL मध्ये सुद्धा भेटेल. ठीक आहे. तर रिप्लेसमेंट करताना 60 वॅटचा इनकॅन्डेसेंट लॅम्प आहे म्हणून मग 60 वॅटचा CFL घ्यायचा असं नाही. आपल्याला इंटेन्सिटी किती हवी त्यावरती CFL लॅम्प घ्यायचा. ठीक आहे. इफ सम वॉन्ट टू रिप्लेस द इनकॅन्डेसेंट लॅम्प 100 वॅट विच गिव्ह 1600 lumen, CFL of 25 watt is suitable at high लाईट आउटपुट. ठीक आहे. म्हणजे जर 100 वॅटचा लॅम्प जर 1600 लुमेन आपल्याला आउटपुट देत असेल, तर तोच CFL लॅम्प 25 वॅटचा आपल्याला तेवढे आउटपुट देईल. लक्षात घ्या किती डिफरन्स आहे बघा. 100 वॅटचा 1600 वॅट लुमेन जर आपल्याला आउटपुट देत असेल, तर CFL 25 वॅटमध्येच आपल्याला तेवढं लुमेन आउटपुट आपल्याला भेटेल. ठीक आहे.
तर हा पॉईंट कम्पेअर करूनच मग त्यानंतर आपण जी काही रिप्लेसमेंट आहे ती करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर हाय इंटेन्सिटी हाय इंटेन्सिटी डिस्चार्ज लॅम्प आहे. त्यामध्ये तुमची मर्क्युरी व्हेपर लॅम्प आणि मेटल हलाइड लॅम्प आहे. मेटल हलाइड लॅम्पची इफिशियन्सी बेटर असते. ठीक आहे. त्याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहे ते बघू आपण. ॲडव्हान्टेजेस ऑफ मेटल हलाइड लॅम्प्स: गुड लुमिनस इफिशियन्सी, प्रोडक्शन ऑफ इंटेन्स व्हाईट लाईट. त्याचं जे आउटपुट आहे ते आपल्याला व्हाईट ग्लोमध्ये, म्हणजे नॅचरल लाईट, दिवसात जसा आपल्याला प्रकाश भेटतो तर तशा पद्धतीचा प्रकाश आपल्याला मेटल हलाइड लॅम्प हा देत असतो. ठीक आहे. देन लाईफ रेंज बिटवीन 6000 हवर्स टू 15,000 हवर्स, 6000 ते 1500 एवढं आपल्याला त्याचं जे आउटपुट आहे ते आपल्याला भेटत असतं. देन लाईफ रेंज सांगितली. वन ऑफ द मोस्ट इफिशियंट सोर्स ऑफ हाय व्हाईट लाईट. जो काही नॅचरल लाईटचे जे आउटपुट आहे हा आपल्याला ह्या लॅम्पपासून आपल्याला भेटू शकतं. त्यानंतर पुढचा लॅम्प आहे तुमचा हाय प्रेशर सोडियम व्हेपर लॅम्प. इट हॅव्हिंग अ मोस्ट इफिशियंट superior luminous efficiency of order 80 to 100 lumen per watt. 80 ते 100 lumen per watt पर्यंत आपल्याला इफिशियन्सी त्याची भेटू शकते. इफिशियन्सी ऑफ 150 lumen per watt इज ऑल्सो ऑब्झर्व इन अ हाय पॉवर व्हर्जन. ठीक आहे. लाईफ इज ऑल्सो कम्पॅरेटिव्हली लॉंगर दॅन, म्हणजे याची जी लाईफ आहे ती सुद्धा जास्त आहे. हे दोन्ही लॅम्प आहे, मेटल हलाइड आणि हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प, यांची जो काही लाईफ स्पॅन आहे तो जास्त आहे आणि त्यांचा आउटपुट आपल्याला व्हाईट ग्लोमध्ये आपल्याला भेटतं. त्यानंतर पुढचा लॅम्प आहे तुमचा LED, लाईट इमिटिंग डायोड आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे. तर हा आपण एनर्जी कन्झम्पशनसाठी कसं यूज करू शकतो. तर LEDचं जे नाव आहे तिचं लॉंग फॉर्म आहे लाईट इमिटिंग डायोड. ठीक आहे. ॲब्सन्स ऑफ एनी फिलामेंट इन LED, हेन्स नथिंग टू बर्न आउट, इन्क्रीज लाईफ ऑफ LED. ठीक आहे. ड्युरेबल ड्यू टू स्मॉल प्लास्टिक बल्ब्स. LED also offer higher efficiency. Then LED is available in different color mixing also possible. Its life is not affected by number of switching times. आपण हा लॅम्प किती वेळेस चालू बंद जरी केला तरी त्याचा लाईफ स्पॅनवरती त्याचा इम्पॅक्ट काही होत नाही. कमी व्होल्टेजमध्ये सुद्धा हा लॅम्प आपल्याला सेम आउटपुट देतो. LED आर कव्हरिंग वाईड एरिया ऑफ ॲप्लिकेशन सच ॲज स्ट्रीट लाईटनिंग, ॲडव्हर्टायझिंग बोर्ड. याचं जे काही प्रकाश आहे तो युनिफॉर्म इल्युमिनेशन आहे, युनिफॉर्म इंटेन्सिटी देतो आपल्याला LED लॅम्प. मग त्याच्यामुळे आपण हा जो काही LED आहे तो आपण स्ट्रीट लाइटिंगसाठी किंवा ॲडव्हर्टायझिंग बोर्डसाठी सुद्धा त्या ठिकाणी यूज करू शकतो. देन देअर कॉम्पॅक्ट डिझाईन मेक्स देअर फिट फॉर एनी काइंड ऑफ और साईज ऑफ स्ट्रक्चर. त्याची जी काही कॉम्पॅक्ट साईज आहे त्यामुळे आपण तो कुठे पण यूज करू शकतो. का बरं, त्याची साईज ही खूप कमी आहे. देन इट्स लाईफ इज नॉट अफेक्टेड ऑफ नंबर ऑफ स्विचिंग ऑफ द नंबर ऑफ टाइम्स. ठीक आहे. हा तुमचा लाईट इमिटिंग डायोड आहे. त्यानंतर युझिंग एनर्जी इफिशियंट लुमिनरीज. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की इल्युमिनेशन स्कीम जे आहे, डिफरंट इल्युमिनेशन स्कीम्स आहे. त्यामध्ये तुमचं डायरेक्ट इल्युमिनेशन स्कीम आहे, इनडायरेक्ट इल्युमिनेशन स्कीम आहे, त्यानंतर सेमी डायरेक्ट, सेमी इनडायरेक्ट इल्युमिनेशन स्कीम आहे, जनरल लाईटनिंग स्कीम आहे. तर अकॉर्डिंग टू द ॲप्लिकेशन्स आपण जी काही लाईटनिंग स्कीम आहे तर ती आपण प्रॉपर सिलेक्ट जर केली तर आपण एनर्जी इफिशियंट लुमिनस फिटिंगमध्येच आपण ते करू शकतो. त्यानंतर लास्ट पॉईंट येतो तुमचा इन्स्टॉलेशन ऑफ सेपरेट ट्रान्सफॉर्मर और सर्वो स्टॅबिलायझर. त्याचं जर एक्झाम्पल जर सांगायला जर गेलं तर distribution lines are long and in distribution transformer is subjected to uneven loading format. आता सांगितलं की also voltage may be low in a day time and high during the night hours. जे काही व्होल्टेज आहे, व्होल्टेज फ्लक्च्युएशन ही नाईटला तुमचं स्टेबल असतं किंवा जास्त असतं आणि डेमध्ये तुमचं ते मेंटेन असतं. ठीक आहे. सो जर आपण आत्ताच एक्सप्लेन केलं की 60 वॅटचा जर लॅम्प जर घेतला तर त्याला जर 230 व्होल्ट जर दिलं तर त्याचं ॲडिशनल कन्झम्पशन 0% असतं. पण त्याच लॅम्पला आपण 270 व्होल्ट जर दिलं तर त्याचा करंट सुद्धा काय होतं, इन्क्रीज होतं आणि त्याचं जे ॲडिशनल कन्झम्पशन आहे ते जवळपास 39% आहे. किती आहे? 39%. सो
What is the advantages of additional servo stabilizer or transformer? Energy saving is 20 to 30%. जवळपास 20 ते 30% आपण एनर्जी सेव्ह करू शकतो. प्रिव्हेंटिंग फेल्युअर ऑफ बल्ब. जर व्होल्टेज फ्लक्च्युएशनमुळे बल्ब जर खराब होत असेल तर ते सुद्धा आपण ते काय करू शकतो, त्याचा इम्पॅक्ट काय करू शकतो आपण, किंवा ते जे काही फेल्युअर आहे लॅम्पचं ते आपण रिड्यूस करू शकतो. जवळपास 150 to 200% इंक्रीज इन ल्युमिनरीज लाईफ. त्यामुळे काय होतं, जे काही ल्युमिनरीज जे आहे त्याची जी लाईफ आहे तर ती वाढते. त्यानंतर युनिफॉर्मिटी इन ल्युमिनस आउटपुट. युनिफॉर्म आउटपुट आपल्याला त्या ठिकाणी भेटत असतं. तर हे ॲडव्हान्टेजेस आहे ट्रान्सफॉर्मर, सेपरेट ट्रान्सफॉर्मर किंवा सेपरेट सर्व स्टॅबिलायझर यूज करण्याची. ठीक आहे. तर तुमच्या स्क्रीनवर आता एक इमेज दिसते, त्यामध्ये चेंजिंग सिनारिओ ऑफ लॅम्प. कशा कशा पद्धतीने इयर 1800, ठीक आहे, 1800 वर्षापूर्वी किंवा 1800 वर्षाला ज्यावेळेस आपण कॅन्डल यूज करत होतो, कॅन्डल, जे काही कॅन्डल असतात ते कॅन्डल यूज करतो. ठीक आहे. त्यानंतर बल्ब 1900 साली आपण बल्ब इनकॅन्डेसेंट लॅम्प यूज करत होतो. 2000 साली CFL आली. ठीक आहे. त्यानंतर 2008 त्याचं कन्वर्जन आपण LED मध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने जो काही सिनारिओ आहे तो चेंज झालेला आहे लॅम्पचा. एनर्जी सेव्हिंग आपण कशा पद्धतीने करतोय बाय युजिंग लाइटनिंग इक्विपमेंट और लाइटनिंग सिस्टीम, ते आपल्याला स्क्रीनवरती दिसते. कॅन्डलचं रूपांतर इनकॅन्डेसेंट लॅम्पमध्ये, त्यानंतर त्याला रिप्लेसमेंट म्हणून आपण CFL आणला. CFLला रिप्लेसमेंट म्हणून आता LED लॅम्प आपण त्या ठिकाणी यूज करतोय. जर एनर्जी कन्झम्पशन जर झालं नाही प्रॉपर, आपण एनर्जी सेव्हिंग जर केलं नाही, तर असं नको व्हायला की 2050 साली आपल्याला परत कॅन्डलवरती यावं लागेल. ठीक आहे. सो एनर्जी कन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल सिस्टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स इन फॅन और इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर. सो द कन्व्हेन्शनल फॅन रेग्युलेटर इनकॉर्पोरेट रेजिस्टर फॉर द स्पीड कंट्रोल. जे की आत्ताचे फॅन जे आहे ते रेग्युलेटर थ्रू आपण त्यांचा स्पीड काय करतो, कंट्रोल करतो. सर लेसर अमाऊंट ऑफ करंट फ्लोज थ्रू द फॅन, द रिमेनिंग पासेस थ्रू द रेजिस्टर. ठीक आहे. जेवढा आपण रेग्युलेटर आपण व्हॅरी करू तर तो काय कंट्रोल करतो, करंट कंट्रोल करतो. करंट कंट्रोलवरती आपला स्पीड काय होतो, कंट्रोल होतो. ऑन इन्क्रीजिंग द स्पीड मोर करंट इज अलाउड टू फ्लो द फॅन विच कॅन रोटेट द हायर स्पीड. आणि जर आपल्याला फॅनचा स्पीड जर वाढवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, मोर अमाऊंट ऑफ करंट त्या फॅनमधनं, त्याच्या वाइंडिंगमधनं काय करावं लागेल, फ्लो करावं लागेल. तर त्या फॅनचा स्पीड काय होतो, व्हॅरी होतो किंवा वाढतो. तर ते आपण कशाने करतो हे व्हॅरी, तर ते फॅन रेग्युलेटरने, इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर. हेन्स ॲट लो स्पीड दिस रेग्युलेटर हिट्स अप अँड वेस्ट द एनर्जी. जर आपण फॅनचा स्पीड जर कमी ठेवला, फॅनचा स्पीड काय केला, कमी ठेवला, रेजिस्टन्स जर आपण कमी केलं, तर काय होतं, करंट कमी फ्लो होतं. त्यामुळे काय होतं, जे रेग्युलेटरमध्ये जे काही रेजिस्टर वाइंडिंग आहे ती हिट होते आणि वेस्टर्स ऑफ एनर्जी, हिट एनर्जीमध्ये ती एनर्जी काय होते, वेस्ट होते. ठीक आहे. द ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी अवेलेबल इन रेग्युलेटर इज इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर. ही जे काही कन्व्हेन्शनल रेग्युलेटर त्यामध्ये काय व्हायचं, हीट एनर्जी किंवा हीट लॉसेस व्हायचे, एनर्जी लॉस व्हायचा. तर त्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये आता त्याची रिप्लेसमेंट आपण इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरमध्ये केलेली आहे. मच स्मॉलर. इलेक्ट्रॉनिक्स रेग्युलेटरची जी साईज आहे ती स्मॉल आहे ॲज कम्पेअर्ड टू कन्व्हेन्शनल इलेक्ट्रिकल रेग्युलेटर. तुम्ही जर जुने रेग्युलेटर, फॅन रेग्युलेटर जर बघितले तर एक मोठा बॉक्स यायचा. ठीक आहे. त्यामध्ये टॅपिंग असायची आणि ती टॅपिंग आपण व्हॅरी करून फॅनचं स्पीड व्हॅरी करायचो. आता टॅपिंग व्हॅरी म्हणजे काय, करंट आपण वाढवला की फॅनचा स्पीड वाढला, करंट कमी केला तर फॅनचा स्पीड काय केला, कमी होतो. तर म्हणजे काय करतो आपण, तर रेग्युलेटर थ्रू करंट कंट्रोल करायचं. मग ज्यावेळेस आपण मिनिमम पोझिशनला फॅन आपण स्लो चालू केला किंवा मिनिमाइज जर केला आपण स्पीड, तर त्यावेळेस काय व्हायचं, जे काही करंट आहे तो एक्सेस करंटमुळे काय व्हायचं, त्याचं हीट लॉसेस व्हायचे. ठीक आहे. तर आता इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरमध्ये काय झालं, त्याची जी साईज आहे रेग्युलेटरची साईज आहे ती कॉम्पॅक्ट साईज आली. इलेक्ट्रॉनिक फॅन रेग्युलेटर ट्रायक इज यूज फॉर द स्पीड व्हॅरिएशन बाय व्हॅरिंग द फायरिंग अँगल. तर त्यामध्ये आता काय आलं, ट्रायक आले. तर ट्रायकचे जे काही फायरिंग अँगल आहे तो व्हॅरी करून आपण फॅनचा स्पीड काय करतो, आता
व्हॅरी करतोय. दिस रेग्युलेटर हॅज नो प्रॉब्लेम ऑफ हिटिंग. ह्या रेग्युलेटरमध्ये हिटिंगचा प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे हीट लॉसेस कमी होतात. डज सेव्ह एनर्जी इवन व्हेन द फॅन इज रनिंग ॲट लो स्पीड. त्यामुळे काय होतं, फॅन आपण कमी स्पीडमध्ये जरी रन केला तरी हीट लॉसेस होत नाही, एनर्जी सेव्ह त्या ठिकाणी होते. 2 टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर अवेलेबल सच ॲज. जे काही मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स रेग्युलेटर आहे तर ते 2 टाईपचे आहे. एक आहे मुव्हेबल टाईप आणि दुसरा आहे स्टेप टाईप. एक आहे तुमचा मुव्हेबल टाईप रेग्युलेटर आणि दुसरा आहे तुमचा स्टेप टाईप. तर मुव्हेबल टाईप रेग्युलेटरमध्ये काय असतं, these are the regulator which move smoothly and do not include any step operation, better than electrical regulator. ठीक आहे. तर ही टाईप्स फक्त लक्षात राहू द्या इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर. तर ही कशासाठी, तर तुमचे जे कन्व्हेन्शनल रेग्युलेटर होते फॅन ऑपरेट किंवा फॅनचा स्पीड कंट्रोल करण्यासाठी, त्यामध्ये हीट लॉसेस जास्त होते, एनर्जी कन्झम्पशन जास्त होत होती. तर आता त्याला रिप्लेसमेंट म्हणून आपण काय केलं आहे, इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर आलेलं आहे. त्यामध्ये हीट जे काय आहे तिची हिटिंग जी आहे त्या रेग्युलेटरची कमी होते आणि त्यामुळे एनर्जी ही सेव्ह होत असते. ठीक आहे. तर हा एक आपला लास्ट पॉईंट बाकी होता, एनर्जी कन्झर्वेशन टेक्निक्स इन फॅन अँड इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर. ठीक आहे.